नमस्कार. आपण बघत आहात अविनाशी आयुर्वेद. आजारपणामध्ये प्रस्थापित शास्त्रानुसार जर बरं वाटत नसेल तर जवळजवळ सगळ्याच व्यक्ती किंवा घरातील कोणीतरी परमेश्वराची आराधना करत असतो. अनेक चित्रपटाच्या कथानकामध्ये या परमेश्वराच्या आराधनेला यश आलेलं दाखवलेलं असतं. हे शास्त्रीय आहे का हा प्रश्न निर्माण केला जातो. परमेश्वराला न मानणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्या ह्या प्रकाराला भ्रामक, शास्त्ररहित अशा प्रकारची दूषणं देतात आणि परमेश्वराच्या अस्तित्वालाच एक प्रकारे आव्हानही देतात. प्राचीन इतिहासातही अनेक प्रसंगामध्ये अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तींनी परमेश्वराची आराधना केल्याची नोंद इतिहासामध्ये निश्चितपणे आहे. जगामध्ये अनेक मोठ्या माणसांनी आपल्याला परमेश्वराने पुनर्जन्म दिला तर ते त्यांच्या देशातच मिळावा अशी त्यांनी परमेश्वराकडे प्रार्थना केलेली आहे. या सगळ्यांचा अर्थ एकच आहे की हजारो वर्षापासून परमेश्वराची आराधना सर्व प्रकारच्या कारणांसाठी करण्याची पद्धत होती. आजही ती अस्तित्वात आहे. मग बहुसंख्य समाज जर या पद्धतीने परमेश्वराच्या आराधनेवर विश्वास ठेवत असेल तर अगदी कमी प्रमाणात परमेश्वरावर विश्वास नसणाऱ्या माणसांच्या शब्दावरती आपण विश्वास ठेवून आपण परमेश्वराला का नाकारावं हा महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. आयुर्वेद शास्त्रामध्ये वर्णन केल्याप्रमाणे व्याधींचे प्रकार हे आध्यात्मिक स्वरूपाचेही असू शकतात आणि त्यासाठी चिकित्सा ही परमेश्वराच्या आराधनाची असते. परमेश्वर सर्वश्रेष्ठ आहे म्हणून कोणत्याही प्रसंगासाठी परमेश्वराची आराधना केली जाते. या आराधनेबद्दल आयुर्वेदशास्त्र जे भारतीय तत्त्वज्ञानावरती उभं आहे त्या आयुर्वेदशास्त्राची भूमिका काय ती आपण या निमित्ताने बघत आहोत. केवळ व्याधीच्या कारणासाठी नव्हे तर इतर कोणत्याही कारणासाठी परमेश्वराची आराधना किंवा त्याचं नामस्मरण प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये करणं आवश्यक ठरतं. सर्वश्रेष्ठ अशा परमेश्वराची आराधना करण्याची आवश्यकता आहे हेही त्यामुळे स्पष्ट होतं. आयुर्वेदशास्त्रात म्हटल्याप्रमाणे स्थूलमानाने प्रत्येक दुःखाला व्याधी म्हटलेलं आहे. ज्यावेळी आपण दुःखी असतो तो सुद्धा एक प्रकारचा व्याधीच असतो. तो अतिशय सौम्य स्वरूपाचा असू शकतो. त्यावेळी त्याची चिकित्सा आपण त्या पद्धतीने करून आपण त्यातून सोडवणूक करून घेऊ शकतो. आयुर्वेदामध्ये ज्वर नावाचा एक व्याधी वर्णन केलेला आहे आणि या व्याधीला प्रमाण मानूनच इतर व्याधींची यथायोग्य चिकित्सा केली जाते. शरीरावर होणाऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या व्याधींचा संदर्भ ज्वरव्याधीपासूनच निर्माण होत असतो. आयुर्वेदशास्त्रातील एक वैशिष्ट्यपूर्ण बाब अशी आहे की व्याधी किंवा रोग याला जे पर्याय शब्द आहेत त्या पर्याय शब्दामध्ये ज्वर हा एक पर्याय आहे. याचा अर्थ स्पष्टपणे असा होतो कुठलेही दुःख हा जर व्याधी असू शकतो आणि कुठल्याही व्याधीला ज्वर हा पर्याय असू शकतो
म्हणजे सर्वांसाठी. म्हणूनच ज्वराची चिकित्सा ही अत्यंत महत्त्वाची आहे हे निश्चित. आणि प्रत्येक दुःख जर व्याधी असेल तर त्यासाठीही ज्वराची चिकित्सा आहे. त्यासाठी परमेश्वराच्या आराधनेचा उपाय व क्रम आयुर्वेद शास्त्रात दिलेला आहे. आयुर्वेद शास्त्रानुसार आराधना करण्यासाठी म्हणून जो क्रम दिलेला आहे तो पाहणे महत्त्वाचं आहे. यामध्ये सर्वात श्रेष्ठ आराधना ही विष्णू देवतेची वर्णन केलेली आहे. सर्व ज्वरांसाठी विष्णू देवतेची आराधना करावयाची, साधना करावयाची असा स्पष्ट उल्लेख आयुर्वेदात आहे. आणि त्यासाठी म्हणून आयुर्वेदाने विष्णू सहस्त्रनामाचा जप करावा असे स्पष्ट केलेले आहे. लिखित स्वरूपामध्ये असलेल्या आयुर्वेदाचा हा ग्रंथ कमीत कमी 3000 वर्षापूर्वीचा आहे. आणि या 3000 वर्षापूर्वी विष्णू सहस्त्रनाम याचा जप करावा असं म्हटलं जातं तेव्हा त्याला बराचसा काही अर्थ प्राप्त होतो. हे आपण ध्यानात घेणं आवश्यक आहे. विष्णू देवता ही जगाचं पालन करणारी आहे. म्हणून विष्णू देवता पालक आहे. आणि जो पालक आहे त्या पालकाची आराधना हे त्यामागचं सूत्र आहे. आणि तसा स्पष्ट उपदेशही आहे. विष्णूच्या जपानंतर दुसरी आराधना आयुर्वेदाने स्पष्ट केली आहे ती देवाधिदेव महादेवाची आराधना. महादेव इतरांच्या तुलनेने प्रसन्न होण्यास बराचसा सोपा आहे. म्हणूनच त्याला भोळा महादेव असं म्हटलं जातं. आणि म्हणून त्याचा जप करणं, आराधना करणं या गोष्टी कुठल्याही कारणासाठी, कुठल्याही दुःखासाठी अधिक चांगलं असतं असं म्हटलेलं आहे. आपण जर स्थूलमानाने पाहिलं तर जवळजवळ सगळ्या गावांमध्ये महादेवाची मंदिरं आहेत. आणि सबंध गाव त्या महादेवाची पूजा करत असतो, महादेवाची आराधना करत असतो. हे इतक्या हजारो वर्षापासून चालू आहे की त्याच्या पाठीमागे काहीही कारण असल्याशिवाय हे शक्य नाही. काळाच्या ओघामध्ये आजही ते अस्तित्वात आहे याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. आपण वेगवेगळे चुकीचे कर्म करत असतो आणि त्या कर्माच्या अनुषंगाने आपल्याला फलप्राप्तीसुद्धा होत असते. त्यामुळे आराधना केल्यानंतरही लगेचच आपल्याला हवे असलेल्या गोष्टी घडतीलच असं सहसा होत नाही. परंतु परमेश्वराचं स्वरूप असलेली अशा काही व्यक्ती आहेत की ज्यांची आराधना ही सहजपणे करता येते आणि त्यांच्याकडून त्याच्याबद्दलचा प्रतिसाद हा आपल्याला निश्चितपणे फक्त अनुकूलच असतो. त्या व्यक्ती म्हणजे आईवडील. या आईवडिलांची आराधना करावी, पूजा करावी, सेवा करावी अशा प्रकारचा तिसरा उपदेश आयुर्वेदाने स्पष्ट केलेला आहे. आजही आईवडिलांच्या बाबत सर्व समाजामध्ये अत्यंत आदर आणि त्यांची सेवा करण्याची प्रवृत्ती ही जवळजवळ सगळ्यामध्ये आहे. तशी जर नसेल तर त्यापासून चांगले फायदे मिळू शकतात, ते मिळण्याची शक्यता दुरावते. त्यामुळे आयुर्वेदाने आईवडिलांची सेवा करणं हा आपल्या चिकित्सेचा भाग मानलेला आहे असं स्पष्ट केलेलं आहे. विष्णू देवता, महादेव आणि आईवडील या सर्वांना आपले पालक म्हणून आपण ओळखतो. आणि म्हणून हे सर्वच्या सर्व आपले पालक आहेत, पितर आहेत. आणि पितरांचं महात्म्य आपल्याला ठाऊक आहे. पितृपक्षामध्ये प्रत्येक कुटुंबीय आपल्या पितरांची आराधना करत असतो. विष्णू देवतेपासून तर आई वडिलांपर्यंत सगळ्यांचं पितृपक्षामध्ये श्राद्ध केलं जातं. त्याचं कारणही ती एक प्रकारे परमेश्वराची आणि इतरांची
आराधनाच असते. आवडलं तर सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.